सडका कांदा आहे आणि हा सडका कांदा दिल्लीला पोहोचल्यावर आमच्या घरच्या कांद्याचा रेट 2 रुपये सुद्धा नाही राहणार, कारण हा कांदा मार्केटमध्ये 30 रुपयाने विकणार हे लोक. आणि दर 5 वर्षापासून हे चाललेलं आहे, 5 वर्षापासून मी ओरडून शेतकऱ्यांना सांगतोय, अरे तुमचे अकाउंट नका देऊ या हरामखोर दलालांसाठी. आपल्या लाल कांद्याचं हे भविष्य धोक्यात घालतील रे. पण ओरडून सांगून कोणी ऐकत नाही. हा कांदा दिल्लीला गेला नाही पाहिजे, आमची मागणी ही आहे. हा कांदा इथंच काय हा एक्सपोज झाला पाहिजे. नाही आयोग कलेक्टर साहेबांपेक्षा मोठा कोणी आहे का? त्यांच्याकडे मागणी मागितली, CWC ला मेल केलेले आहेत, नाफेडच्या ऑफिस मध्ये जाऊन आमचे पाय शिजलेले आहेत. 5 वर्ष करतोय ही ट्रेन तिकडे गेली का आमच्या कांद्याचे बाजारभाव पडणार? ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि मग त्या कांद्याचे बाजारभाव पाडण्यासाठी ही ट्रेन आहे का? बरं, ट्रेन मध्ये कांदा असतात गोष्ट वेगळी, सडलेला कांदा आहे हा, एवढा कांदा आहे. काय चाललंय हे सगळं मुलांसाठी झालं नाही. ही ट्रेन नाही जायची, ही ट्रेन नाही जाणार. ही जाईल तर माझ्या शरीरावरून जाईल, माझ्या शरीरावर नाही जाणार. ही ट्रेन जाणार नाही, ही ट्रेन नाही जाणार. ही ट्रेन गेल्यावर आमच्या कांद्याचे रेट पडणार नाही बोलणार नाही. ट्रेनच्या पुढे झोपणार मी. तुम्ही बघा, मी नाही जाणार आहे. तिला फ्लॅट दाखवायला अधिकारी आले नाही. ही ट्रेन जाणार नाही. आणि नसेल तर एक बोगीतली एक कोणी दाखवा आम्हाला. काय दाखवा आम्हाला तिच्यात. होऊन जाऊ द्या, जर मी चुकत असेल मला फाशीवर द्या. तिच्यात काय आहे दाखवा आम्हाला. काय खेळ लावला आमच्या सोबत? ही ट्रेन दिल्लीला पोहोचली का आमचे कांद्याचे बाजार पडणार आणि ह्या सडक्या कांद्यासाठी बाजार पाडायचे. आणि दिल्लीचे असे कोणते नागरिक आहे? तुकाराम मुंडे साहेबाला म्हणा, इकडे येऊन बघा, आळ्या पडलेले कांदे नागरिकांसाठी चाललेले. आणि नाशिकचा कांदा असा नाहीये, 8 महिने सडत नाही नाशिकचा कांदा. हा कांदा नाशिकचा नाहीये, हा हरामखोर दलालांनी एवढा कांदा MP तून आणला. जो रॉ कांदा आहे, जो फेकून दिलेला कांदा आहे, तो कांदा साठवून इकडे चाललाय. किती अर्ज करायचे, कुणाकडे करायचे?